तर मित्रांनो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? वाचणारच, कारण तुमचा जेपी पुन्हा घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी पीपी म्हणजे आपला बिस्किट पुडा शो. तर मित्रांनो, मागच्या भागात आपण अशा एका कलावंताला भेटलो, तो आयुष्यात खूप सारा स्ट्रगल करत होता. तर आपण आता अशा एका कलावंताला पुन्हा एकदा भेटणार आहे जो आयुष्यात सक्सेस झालाय, पण त्याचं ध्येय एकच आहे, अजूनही स्ट्रगल केलं पाहिजे. तर मित्रांनो, त्याला यायला थोडा उशीर होईल बरं का, पण तत्पूर्वी आपले चिंग्या आणि चिंगी कुठे गेल्यात ते बघू. अहो, उठला का? हो, उठतोय. गरम करू का? कर ना गरम, मस्त गरम कर, अशी तरतरी आली पाहिजे ना. ठीक आहे, आलेच. ये लवकर. आता तर म्हणे उठला. अच्छा, मला उठला म्हटली का तू? हो, मग तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं माझा. गप्प बसा. लग्न झाल्यापासून तेच तेच तेच. बरं उठा, घ्या गरम गरम चहा. वाह, एकदम गरम झालाय, अगदी तुझ्यासारखा गरम. माझ्यासारखा गोड नाही म्हणणार का? गोड तर पिंकी आहे, तुझी बहीण. काय? म्हणजे पिंकी खूप गोड चहा बनवते ग, एवढा गोड कुठे असतो का? तू शिकव की तुझ्या बहिणीला तुझ्यासारखा मस्त गरम चहा. तुम्ही कधी प्यायला तो तिच्या हातचा चहा? तिला तर साधं दूध पण गरम करता येत नाही, आणि चहा कधी बनवला? दूधच पिलतो मी तिचं. काय? अगं दूधच दिलं होतं तिने मला प्यायला, पण त्यात तिने साखर खूप टाकली होती, खूप गोड झालं होतं. आणि तुम्ही कधी गेले होते तिच्याकडे दूध प्यायला? खरं तर मी तिची मलाई खायला गेलो होतो. काय? अगं म्हणजे ती एक्झाम मध्ये पास झाली ना, तर तिचा मला कॉल आला, म्हणाली दाजी तुमच्यासाठी रसमलाई बनवली. पण मला नाही बोलवलं तिने रसमलाई खायला. अरे आता तुझ्या पुढे रस राहिलाय, तुला मलाई खायला बोलावणार. काय म्हणता? अगं म्हणजे तू नेहमी जातच असेल ना तिच्या इथे नेहमी रसमलाई खायला. आता मी तर नेहमी नाही जात ना, म्हणून तिला असं वाटलं असेल की दाजीला एखाद्या वेळेस बोलवा. आणि तुम्ही गेलात? हो, अगं ऑफिसला जाताना रस्त्यावरच लागते. मग फक्त तुम्ही मलाई खाल्ली? हो ना, रस्ता तिने माझा काढला. काय? मी तिच्या घरी गेलो तेव्हा घरी कोणीच नव्हतं, ती एकटीच होती. मग तिने मला दूध आणून दिलं. तुला तर माहिती आहे मला चहाशिवाय जमत नाही, मग काय आता, मग मी दूधच पिलो. अजून काय काय केलं? काही नाही, मी बसलो आणि ती माझ्यावर बसली. तुमच्यावर? म्हणजे ती माझ्या समोर बसली. लय वर खाली होतोय तुमचं शब्द. अगं ते तर होणारच ना, आपली मराठी भाषा आणि एका शब्दाचे किती सारे अर्थ होतात. आणि आमचे मराठीचे जे सर होते ना. विषय बदलू नका, दूध पिल्यावर काय केलं ते सांगा. तिने तिच्या हाताने घेतला. काय? ग्लास आतमध्ये ठेवायला गेली, आणि जशी ती आतमध्ये ग्लास ठेवायला गेली, मी कपडे काढले आणि ती वापस आली तेव्हा तिने ते कपडे काढलेले बघितले आणि ती शॉकच झाली. काय? तुम्ही कपडे काढले? कशासाठी? अगं तुझी बहीण चांगल्या मार्काने पास झाली, मग काहीतरी सरप्राईज नको का द्यायला तिला? मग ते कपडे काढायचे? लाज वाटत नाही कपडे काढायला माझ्या बहिणीसोबत? ते समीर भाऊजी बघा, मला सरप्राईज द्यायला आले ना, कपडे नाही काढत, डायरेक्ट काढतात. काय काय काढतात? म्हणजे ते सरप्राईज गिफ्ट आणलेलं असेल ते काढतात. अगं म्हणजे मी सरप्राईज म्हणून कपडेच घेऊन गेलो होतो, मग कपडेच काढणार ना मी बॅगेतून. काय तू? म्हणजे तुम्ही बॅगेतून कपडे काढायचं म्हणत होते का? मग तुला काय वाटलं? मला वाटलं रात्री माझ्यासोबत झोपताना कपडे काढून मोकळं, तसं तिच्यासोबत ती झोपले असेल कपडे काढून. मग मी कशाला झोपू तिथे? मी तिला गिफ्ट म्हणून कपडे दिले आणि निघून आलो तिथे. नमस्कार, तर आपल्या बीपी शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. तर आज आपल्या भेटीला एक स्ट्रगलर कलाकार भेटायला आलेले आहेत, तर त्यांचं नाव आहे आरती राऊत. तर मॅडम तुमचं आमच्या बीपी शो मध्ये सहर्ष असं स्वागत. तर मॅडम प्रथमच मी तुम्हाला विचारतो की तुमचा एक जीवन प्रवास सांगा आम्हाला.
कॉलेज लाईफ पासून ते आतापर्यंत जास्त स्ट्रगल करत आले, कारण की वडील जे सांगायचे ते मी ऐकत नव्हते. माझ्या डोक्यात वेगळंच राहायचं, त्यामुळे वडील पण चिडचिड करायचे, घरचे पण चिडचिड करायचे. तर मी माझ्या माइंडमध्ये जे असेल तेच करायचे. नाही, तुम्ही असं बरेच प्रकारे तुमचा संघर्ष चालूच होता. म्हणजे तुम्हाला जे करायचं होतं, म्हणजे तुम्ही ते तुमचं ते ध्येय होतं. एक तुम्ही म्हणलं जसं की राहुरी दबंग टाईप तुमचं राहणीमान वगैरे, तुम्ही त्या टाईप जरा राहायचा. तर त्याबद्दल काय सांगताल की काय असं वगैरे किस्सा घडला का कॉलेज लाईफ मध्ये, शाळा लाईफ मध्ये, की तुम्ही त्या पद्धतीने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाला काय बोलले वगैरे? हा, तसं कॉलेजमध्ये थोडंफार व्हायचंच. हा, आता मुलांबरोबर कसं यायचा, मग थोडंफार होणारच. आणि शेवटी मला खाकी वर्दी आवडायची, मग त्यामुळं NCC पण केलं मी, आर्मी कोर्स. आणि मग त्यानंतर पोलीसची ट्रेनिंग करत होते की मला पोलीसच व्हायचं, मला दबंग स्टाईलच व्हायचं. हा, मग अशा परिस्थितीने मी प्रयत्न करायचे. म्हणजे आता तुम्ही बोलले की मी पोलीस ट्रेनिंग वगैरे सर्व गोष्टी केल्या, त्याचा तुमच्यावर एक इम्पॅक्ट काय ना काहीतरी परिणाम असेलच. तर मग ह्यो परिणाम कधी घरी केलाय का? म्हणजे आता तुम्ही मॅरिड आहे, तर घरी वगैरे काय असं झालंय का किस्सा की बाबा तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या हसबंडवर वगैरे नाही का दबाव वगैरे असं काय झालेलं आहे का? हो, तसं सारखं चालूच असते. हा, आता मनात जे असेल ते माणूस व्यक्त करतच ना थोडंफार. हा, ठीक आहे. तर तुम्ही बोललात की आता तुम्ही एक अभिनय क्षेत्राकडे वळत आहे, म्हणजे तुम्हाला ते अभिनय क्षेत्र हे आवडायला लागलेले, तर त्याचं काय रिझन वगैरे, का आवडतं तुम्हाला अभिनय क्षेत्र? का तर मला लोकांपुढं मला इम्प्रेस करायचं होतं, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपुढं म्हणजे आपली ओळख व्हावं. हा, त्यासाठी. आणि शेवटी ऍक्टिंगची एक आवड आहे मला. हा, म्हणजे मग तुम्ही आवड असताना तुम्ही एवढं स्ट्रगल करताय, आज जरी तुम्ही मॅरिड आहेत, तर तुम्हाला ह्या क्षेत्रात येण्यासाठी तुमची फॅमिली वगैरे कसं बॅकग्राऊंड, म्हणजे फॅमिली सपोर्ट करते का कसं? हो, सपोर्ट तर आहेच. म्हणजे कुठला माहेरकडचा सपोर्ट आहे का सासऱ्याकडचा सपोर्ट? तसं म्हणे दोन्हीकडचंच आहे. जास्त मिस्टरांचा सपोर्ट. वा, म्हणजे ते खंबीरपणे तुमच्या बरोबर आहेत. हो. तर मग असं कधी झालंय का की ते खंबीरपणे एवढे तुमच्या बरोबर सपोर्ट, तुमच्या बरोबर म्हणजे तुम्हाला सपोर्ट करतात की प्रत्येक गोष्टी, म्हणजे आता तुम्हाला ऍक्टिंग क्षेत्रात यायचं तर ते सपोर्ट करताय, तर रात्री असं कधी झालंय का तुम्ही त्यांचा गपचूप मोबाईल वगैरे चेक केलाय किंवा काय? नाही, तसा पूर्ण विश्वासच आहे एकमेकांवर. हा, म्हणजे तुम्ही जसं बोलला की तुम्ही एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता की पोलीस व्हायचं होतं तुम्हाला, तर मग त्या पद्धतीने तुम्ही ऑडिशन वगैरे काय दिलेत का? हो, दिले ना. मग त्याचा एक डेमो आम्हाला बघायला भेटेल? हो, नक्कीच. चालतंय. तर सिच्युएशन मग मी सांगू का तुम्हीच हे करता? नाही, मी करते. हो, ठीक आहे, चालतंय. काय रे, काय चालू आहे तिकडे? ओपन कर तो बॉक्स. ओपन कर म्हणलं ना. काय त्या बॉक्स मध्ये? ओपन कर लवकर. अहो मॅडम, काहीच नाही त्या बॉक्स मध्ये. कळतं का तुला कोण आहे मी? माहितीये तुला? इन्स्पेक्टर रुपाली शिंदे. ओपन कर तो बॉक्स. अहो मॅडम, खरंच सांगतो, काहीच नाही त्याच्यात. एकदा सांगितलं कळत नाही? बरं, ओपन केला. ओ माय गॉड, दारूच्या बाटल्या स्मगलिंग करता? अहो नाही, दारूच्या बाटल्या नाही, त्या औषधाच्या बाटल्या आहेत. मला कळत नाही का? मी एवढी मेंटल आहे का? दारूच्या बाटल्यात ना त्या? अहो नाही, त्याच्यात औषध आहेत, खोकला आला की औषध वापरते. हो का? हो. म्हणजे खोकला आला की औषध म्हणजे दारू प्यायची का? अहो तसं नाही हो, म्हणजे समजून घ्या की आता तुम्ही. ज्याला खोकला येतो ते दारू पिऊन खोकला राहतो का त्यांचा? छान छान. तर आरती मॅडम, तुमच्यासोबत गप्पा मारून मला खूप आनंद झाला की प्रेक्षकांना बी मला हे सांगायचंय की एक स्ट्रगलर कलाकार आहे की त्याच्या आयुष्यात ते स्ट्रगल करत असतो काहीतरी घडण्यासाठी, काहीतरी बनण्यासाठी. विशेष म्हणजे त्या मॅरिड आहेत आणि त्यांचा मिस्टरचा त्यांना खूप सारा सपोर्ट आहे. तर असंच मॅडम तुम्ही स्ट्रगल करत राहा, आयुष्यात मोठ्या पडद्यावर चांगल्या रूपी दिसू हीच अपेक्षा करतो. आमच्या बीपी शो तर्फे, माझ्यातर्फे तुम्हाला वाटचालीत खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्या या बीपी शो मध्ये आलात त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक असा आभार मानतो आणि धन्यवाद. वा, मी तर आजचा एपिसोड खूप एन्जॉय केला, तुम्ही देखील केला असेल. त्यामुळेच म्हणतो मित्रांनो, आपलं जे कार्तिक फिल्म एंटरटेनमेंट आहे ना, या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, पाहत राहा आपला बीपी शो म्हणजे बिस्किट पुडा शो. तोपर्यंत या जेपीचा आणि आपल्या बीपीचा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना मानाचा सलाम.